आता तीन सांगितले ना त्यांचा तो अंपायर. चला आपण पाहतोय चालू असलेला सामना वावरले वर्सेस शिलफाडा. आजच्या दिवसातील सेकंड राऊंड मधला हा पहिला सामना आपण पाहतोय. या सामन्यासाठी बरेच प्रेक्षक वर्ग आनंद लुटताना आपण पाहतोय. कल्पतरू सेल्स ऑफिसचे सर्वा विलास माब्दी हे सुद्धा या सामन्याचा आनंद लुटत आहेत. त्यांचे सुद्धा आपण आभार मानूया. लाईटीची सोय सुद्धा कल्पतरू सेल्स ऑफिसचे वाडकर साहेब, विलास माब्दी साहेब सर्वांचंच योगदान, रोहित नरे, सतीश, विवेक सर्वांचं योगदान आपल्याला मिळालेलं आहे. त्या सर्वांचा आपण आभार मानूया आणि वरूया मॅचकडे. वावरलेची बॅटिंग पहिला चेंडू ब्लॉक हॉल पद्धतीने टाकलेला हा चेंडू बॉलर खालिद बॉलर शिलवाडा संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी येतोय. पहिलाचा चेंडू मात्र इथे अतिशय सुरेख पद्धतीने टाकलाय. स्लोवर पद्धतीचा हा चेंडू अतिशय हलकीशी कट आणि एक धाव मात्र इथे एका धावेने मात्र संघाचं खातं या ठिकाणी उघडते वावरले संघाचं. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती शिलफाडा संघाकडून. खालीद या गोलंदाजाची आतापर्यंत 2 चेंडू खालीद याने टाकलेले आहेत. आतापर्यंत एक मोठा फटका खेळून दिला नाहीये तो वावरले संघाला. आता मात्र सुरेख फटका, चेंडू सरळ गेलाय सीमारेषे पार 6 धावेसाठी आणि या 6 धावेने मात्र वावरले संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 7 या धावसंख्येवर. ऋषी याच्या बॅटमधून निघालेला हा षटकार आपण पाहतोय. सुरेख फटका, ऋषी याच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका. जेवढ्या जलद गतीने हा चेंडू गोलंदाजाने फेकला होता त्याच पद्धतीने ऋषी या फलंदाजाने मात्र भिरकावून दिलाय 6 धावेसाठी आणि या 6 धावेच्या साहाय्याने मात्र वावरले संघ जाऊन पोहोचतोय तो 13 या धावसंख्येवर. लगातारचे 2 षटकार मात्र इथे वावरले संघासाठी आलेले आहेत. आता मात्र एक स्लोवर पद्धतीने टाकलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षकाकडून मात्र चुकी होती आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषे पार 4 या धावेसाठी. जर धावा वाचवायच्या असतील तर क्षेत्ररक्षकांना सुद्धा तितकीच साथ दिली पाहिजे. इथे क्षेत्ररक्षकाकडून मात्र चुकी होती आणि जिथे 1 किंवा जास्तीत जास्त 2 धावा होत्या तिथे मात्र 4 धावा मिळतात त्या वावरले संघाला. फलंदाज मात्र इथे पायचीत घोषित केला जातोय पंचांकडून आणि पहिला आदरा मात्र इथे मिळतोय वावरले संघाला. पंचांचा डिसिजन हा फायनल डिसिजन मानला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. त्याच्यामुळे पंचांवर अतिरिक्त दबाव आणू नये ही कमिटीकडून विनंती केली जाते. आपल्याला वावरले संघ सहकार्य करायचंय.
एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र वावरले संघ जाऊन पोहोचते तो 1-17 या धावसंख्येवर. हा सामना मात्र 3 षटकांचा खेळवला जाणार आहे. पाहूया 2 षटकामध्ये किती धावा जमावण्यात यश मिळवतात ते वावरले संघाचे फलंदाज. वावरले संघाकडून नवीन फलंदाजीसाठी आलेला हा फलंदाज युवा. ऋषिकेश या फलंदाजाने मात्र चांगली फलंदाजी करत होता, परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र पायचीत पकडला तो गोलंदाज खाली देणे. अतिशय सुरेख चेंडू टाकला होता तो खाली देणे आणि पायचीत पकडला तो ऋषी या फलंदाजाला आणि पहिला आदरा दिलाय तो वावरले संघाला. पाहूया द्वितीय षटक घेऊन येतोय तो गोलंदाज शिलपाडा संघाकडून इरफान. आता मात्र अतिशय सुरेख फटका, चेंडू सरळ गेला सीमारेषेपार 4 या धावेसाठी. शॉर्टपिच पद्धतीने टाकलेला हा चेंडू, परंतु फलंदाज आदित्य मोरे याने चांगल्या पद्धतीने हा चेंडू खेळून काढला आणि भिरकावून दिलाय तो 4 या धावेसाठी. आणि वावरले संघाची धावसंख्या मात्र 4 ने वाढतीये, जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवर. 1-21. अतिशय चांगला रन रेटने सुरुवात केली आहे ती वावरले संघाने. पाहूया हा रन रेट शेवटपर्यंत टिकून ठेवतात का वावरले संघाचे फलंदाज. आतापर्यंत मात्र 7 चेंडू मध्ये 21 धावा. पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका, चेंडू सरळ भिरकावून दिलाय 6 या धावेसाठी. या 6 धावेने समीकरण बदलतंय आणि जाऊन पोहोचते ते 1-27 या धावसंख्येवर. आदित्य मोरे याच्या बॅट मधून निघालेला हा कणकणीत षटकार, अतिशय सुरेख फटका, चांगली फलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी आदित्य मोरे. छोटा पॅकेट बरडा धमाका असंच म्हणावे लागेल या फलंदाजासाठी. पुन्हा एकदा एक सुरेख फटका, 1 धाव मात्र इथे पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षकाकडून मात्र काहीशी चुकी होती आणि फलंदाज आदित्य मोरेने 2 धावा मात्र इथे मिळवण्यात यश मिळवलंय आणि या 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या धावसंख्येवर. आपल्याला चांगली फलंदाजी आदित्य मोरे याच्या बॅट मधून इथे पाहायला मिळतीये. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा या फलंदाजाने चांगली फलंदाजी करून आपल्या संघासाठी विजय मिळवून दिला होता आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या सामन्यात सुद्धा हा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय. पाहूया पुढील चेंडू असणार आहे तो आदित्यसाठी. आता मात्र गोलंदाज काहीसा भरकडतोय आणि नो चेंडूचा इशारा मात्र इथे पंचांचा येतोय आणि पुढील चेंडू मात्र फ्री हिटचा चेंडू असणार आहे आदित्यसाठी. गोरटन आणि रसायनी, दहिवली रसायनी या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका, देखना फटका, आदित्य मोरेच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. सॉरी चौकार. या अतिशय सुरेख फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका आपल्याला आदित्य मोरेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी मात्र करतोय हा फलंदाज आदित्य मोरे. या 4 धावेने मात्र वावरले संघ जाऊन पोहोचतोय तो 1-34 या धावसंख्येवर. संघाचा धावफलक मात्र सतत गतिमान करतोय तो वावरले संघाचा हा फलंदाज आदित्य मोरे. पुन्हा एकदा सुरेख फटका, ऑफसाईडच्या दिशेने हा
सरळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळून काढलाय आणि 4 धावेसाठी हा फटका खेळला जातो. तो आदित्य मोरे याच्या बॅट मधून निघालेला कणकणीत चौकार. मी पुन्हा एकदा विनंती करतो, गोरटन आणि दहिवली रसायनी दहिवली या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मात्र समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. गोरटन वर्सेस दहिवली. अतिशय सुरेख फटकेबाजी. आता मात्र बॅटची हलकीशी कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये एक सोपा झेल मात्र इथे देऊन तंबूत परततोय तो आदित्य मोरे हा फलंदाज. अतिशय सुरेख फलंदाजी करून बाद होतोय तो आणि दुसरा हादरा मात्र इथे वावरल्या संघाला मिळतोय. तो वैयक्तिक 21 धावांवरती बाद होतोय तो आदित्य मोरे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र 2 बाद 38 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय वावरल्या संघ. ची सरासरी आतापर्यंत राखण्यात यश मिळवले ते वावरले संघाने आणि सरासरी काही कमी नाहीये. अतिशय सुरेख फलंदाजी आतापर्यंत तरी वावरले संघाकडून आपल्याला इथे पाहायला मिळाली आणि शिलपाडा संघाकडून मात्र 3रं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज गुफरान. शिलपाडा संघामध्ये सुद्धा एक चांगले फलंदाज आहेत. अतिशय सुरेख फलंदाजी मात्र त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. त्याच पद्धतीने त्यांच्यासमोर कमीत कमी 50 धावांचं आव्हान तरी ठेवावं लागेल ते वावरले संघाला. त्याच पद्धतीने आतापर्यंत चांगला खेळ मात्र इथे वावरले संघाकडून आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली. पाहूया 3रं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज गुरफान. स्ट्राईक साठी खेळतोय तो वावरले संघाचा तडाखेबाज फलंदाज युवा. एक चांगला फटका. 1 धाव मात्र इथे पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र प्रयत्न केला जातोय. जवळपास दुसरी ही धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते वावरले संघाकडून आणि 2 धावेच्या साह्याने मात्र वावरले संघ जाऊन पोहोचतोय तो 2 बाद 40 या धावसंख्येवर. एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता तो युवा हा फलंदाज. चेंडू मात्र काहीसा बॅटवरती आला नाहीये तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळवले. पाहूया पुढचा चेंडू आणि अतिशय सुरेख फटका कार्पेट पद्धतीने हा खेळून काढलेला फटका. 1 धाव मात्र इथे पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या साह्याने मात्र वावरले संघ जाऊन पोहोचतो तो 2 बाद 41 या धावसंख्येवरती. गुरफान या गोलंदाजाने मात्र आतापर्यंत 2 चेंडू अतिशय सुरेखरित्या फेकले आहेत. बघूया गुरफान याचा पुढील चेंडू असणार आहे तो वावरले संघाचा हात तडकेबंद फलंदाज. अतिशय सुरेख फटका. चेंडू जातोय सरळ गॅप मध्ये. 1 धाव मात्र इथे पूर्ण केली जाते. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र 2 धावा इथे पूर्ण करतात ते वावरले संघाचे हे फलंदाज आणि या 2 धावेने मात्र वावरले संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 बाद 43 या धावसंख्येवरती. गुरफान या गोलंदाजाची अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत करतोय. आता मात्र अपील केली जाते परंतु पंचांचा वाईड चेंडू असल्याचा इशारा येतोय आणि या वाईड चेंडूच्या साह्याने मात्र वावरले संघाची धावसंख्या 1 ने वाढतीये आणि जाऊन पोहोचते ती 2 बाद 44 या धावसंख्येवरती.
अवया गुरफान याचा पुढील चेंडू असणार आहे तो वावरले संघाचा हा फलंदाज. झालं लगेच चेष्टा करतात फुल टॉस चेंडू होता परंतु तितकाच चांगला समाचार घेता आला नाही. तो वावरले संघाच्या या फलंदाजाला फुलटॉस चेंडू होता. एक धाव मात्र इथे पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या साह्याने मात्र वावरले संघ जाऊन पोहोचतो. तो 45 या धावसंख्येवरती. गुरफान या गोलंदाजाचा विचार केला तर आतापर्यंत तरी 4 चेंडू गुरफान या गोलंदाजाने फेकलेत आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होतोय आणि छेलबाद होतोय तो वावरले संघाचा हा फलंदाज. तिसरा हादरा मात्र इथे वावरले संघाला युवा याच्या स्वरूपात मिळतोय. तीन बाद 45 धावा वावरले संघाच्या. मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असावा या षटकातील आणि आतापर्यंत मात्र गुरफान या गोलंदाजाने अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली ती आपल्या शिलपाडा संघासाठी. पहिल्या 2 षटकांमध्ये मात्र वावरल्या संघाने चांगली फलंदाजी केली होती परंतु त्या धावा रोखण्यात यश मिळवले ते गुरफान या गोलंदाजाने. नवीन फलंदाज आलाय तो वावरले संघाचा सुशांत. जोरदार मारण्याच्या प्रयत्नात एक धाव मात्र इथे लेग बाईकच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय आणि 3 षटकांचा खेळ मात्र इथे संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर वावरले संघाची धावसंख्या 3 बाद 46 आणि 47 धावांचं आव्हान ठेवलंय ते शिलपाटा संघाला जिंकण्यासाठी. येणारे 18 चेंडू आणि 47 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत ते शिलपाटा संघाला. चला गोरठण आणि दहिवली संघांचा कर्णधार. गोरठण आणि दहिवली संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की त्याने नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. पळीजरीचे दादू दरेकर यांचं इथं आगमन झालंय. कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. पळीजरीचे युवा फलंदाज अंकित, साईराज, स्नेहल, मिहिर सर्वांचं इथे वर्णेच्या ग्राउंडवरती सहर्ष स्वागत. अमोलजी दरेकर पळसदरीचे उत्कृष्ट फलंदाज ऑलराऊंडर. नागेशजी उघडा पळसदरी ठाकूरवाडी बायकरमॅन सर्वांचं इथे कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. नागेश उघडा बायकरमॅन अशी त्यांची ओळख. जाऊया सामन्याकडे. शिलफाटा संघाला मात्र 18 चेंडू मध्ये 47 धावांची गरज असणार आहे ती जिंकण्यासाठी. पाहूया शिलफाटा संघ कशा पद्धतीने फलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला मात्र विजयश्री खेचून आणण्यात यश मिळवता येतो का शिलफाटा संघ. आणि टाइमपास जास्त होतोय. दोन्ही संघांना तसेच पंचांना विनंती आहे की सामना ताबडतोब चालू करायचा आहे. शिलफाटा संघ आपले सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर पाठवायचे. आपल्याला विनंती आहे अन्यथा पेनल्टीला सामोरं जायला लागेल. खूपच उशीर होतोय. शिलफाटा संघाला विनंती आहे आपले सलामीचे फलंदाज येतात. धन्यवाद. जरा लवकर स्पीडअप करायचंय. गोरठण संघाचा कर्णधार गोरठण संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. दहिवली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय.
याच मैदानावर मात्र उद्या एक पहिलाच सामना असणार आहे. वर्णे मॅरिड वर्सेस वर्णे अनमॅरिड. एक मैत्रीपूर्ण लढत असणार आहे उद्या सकाळी 9 वाजता. आणि क्रिकेटचा एक थरार आपल्याला वर्णे गावामध्ये पाहायला भेटेल सर्वांना. पाहूया शिरफाडा संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी सलामीवर फलंदाज म्हणून आलेला आहे तो इरफान आणि अनस. पहिल्याच सामन्यामध्ये मात्र अनसला काहीशी चांगली कामगिरी करता आली नव्हती आणि एक माफक धावेवरती बाद झाला होता तो अनस हा फलंदाज. आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल ती शिरफाडा संघाला आणि सामना चालू करायचा आहे. येणारे 18 चेंडू आणि गरज असणारी ती 47 धावांची. पाहूया वावरले संघाकडून मात्र प्रथम गोलंदाजीसाठी येतोय तो गोलंदाज नयन. अतिशय सुरेख युवा गोलंदाज नयन. पाहूया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतोय नयन हा गोलंदाज. स्ट्राईक साठी मात्र शिरफाडा संघाकडून खेळतोय तो फलंदाज इरफान. पहिलाच चेंडू पाहूया. पुढील येणारे 18 चेंडू आणि गरज असणारे 47 धावांची. फुलटॉस चेंडू अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र इथे पूर्ण केली जाणार आणि एका धावेने मात्र इथे संघाची धावसंख्या उघडते ती शिरफाडा संघाची. जर चेंडू हातामध्ये मिळाला असता तर एक धावबाद होण्याचा चान्सेस होता तो वावरले संघाला. परंतु चांगले क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला मिळालं वावरले संघाकडून. कैसा रनअप चुकतोय तो गोलंदाज नयन. चांगला फटका. चेंडू सरळ विरकावून दिलाय तो 4 या धावेसाठी. अनस याच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. या चौकाराच्या साह्याने मात्र शिरफाडा संघ जाऊन पोहोचतोय तो 5 या धावेवर. पॉवर प्लेच्या षटकाचा पूर्ण फायदा अनस हा फलंदाज घेताना. चांगला फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सरळ 4 या धावेसाठी खेळून काढला तो. पुन्हा एकदा मात्र तिथे थोडासा रनअप चुकताना नयन हा गोलंदाज. अतिशय चांगलं वातावरण आपल्याला इथे वर्णेच्या ग्राउंड वरती पाहायला मिळतंय. ऊन जवळपास गायब झाल्यासारखं वाटतंय. आता मात्र काहीसा खराब चेंडू आणि नो चेंडूचा इशारा मात्र इथे पंचांचा येतोय. बाउंड्री एका 6 येते चेक करू. ओके चौकार वाटतोय. नो चेंडू. नयन याचा काहीशी खराब अशी कामगिरी आपल्या संघासाठी ते आपण पाहतोय. चला गोरटन आणि दवेली संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. मी दादू दरेकर यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. आपण 6 एका चौकार येथे चेक करतोय.
चौकार असल्याचा पंचांचा इथे इशारा आलाय आणि नो प्लस या 4 धावा आणि या 5 धावा टोटल शिरपाडा संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत आणि या 5 धावेने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली होती 10 या धावसंख्येवरती. मात्र बॅटची हलकीशी काढा घेऊन परंतु नो चेंडू होता, फ्री हिट होता. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तो नयनेचा. गोर्टन दैवली या संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातोय. अतिशय सुरेख गोलंदाजी, हीच गोलंदाजी ठेवावी लागेल. आपल्या संघाला जर विजयश्री खेचून आणायची असेल तर वावरले संघाला अशीच गोलंदाजी करणं गरजेचं आहे. चेंडू निर्धाव जातोय आणि या निर्धाव चेंडूच्या साह्याने मात्र संघाची धावसंख्या जागेवर स्थिरवते ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती. आता मात्र चांगला फटका, क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली होतोय आणि सुरेख झेल मात्र इथे टिपतोय वावरले संघाचा क्षेत्ररक्षक शशांक हा क्षेत्ररक्षक. अतिशय सुरेख झेल मात्र इथे टिपलाय आणि पहिला हादरा मात्र या ठिकाणी शिरपाडा संघाला मिळतोय तो अनस याच्या स्वरूपात. पहिला हादरा मात्र अनस याच्या स्वरूपात शिरपाडा संघाला मिळतोय आणि अनसची जागा भरून काढण्यासाठी मात्र नौका फलंदाज खेळपट्टीवर येतोय तो नूर. सामना थोडा थांबवायचा आहे पंच, टँकरला त्याच्या जागेवरती जाऊ दे मग सामना चालू करू आपण. रियाज घेताना नीट ना तो कॅमेरा पडायचा. मादी लक्ष द्या. चला सामना आपण चालू करायचा आहे. पाहूया पुढील चेंडू, शॉर्ट पिच पद्धतीने टाकलेला चेंडू, अतिशय सुरेख फटका आणि तितकंच चांगले क्षेत्ररक्षण. 2 धाव मात्र इथे पूर्ण केले जात आहेत. तिसऱ्या धावीसाठी मात्र इथे प्रयत्न, परंतु 2च धावेवर मात्र या ठिकाणी समाधान मानावं लागतं ते शिलेप फाटा या संघाला. आणि या एका षटकाच्या समाप्तीनंतर शिरपाडा संघाची धावसंख्या होती ती 1-12. अजूनही मात्र येणारे 12 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि गरज असणार आहे ती 35 धावांची. पाहूया शिरपाडा संघाला 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती 35 धावांची. बारा चेंडू 35 धावा होणार की 12 चेंडू 35 धावा रोखण्यात मात्र या ठिकाणी यश मिळवणार ते वावरले संघ हे येणारे काही चेंडूमध्ये स्पष्ट होईल. पाहूया वावरले संघाकडून मात्र द्वितीय षटक घेऊन येतोय तो गोलंदाज आदित्य. आदित्य मोरे हा गोलंदाज वावरले संघाचा. पाहूया येणारे 12 चेंडू आणि गरज असणारी ती 35 धावांची. पहिलाच चेंडू भिरकावून दिला आदित्य मोरे याचा सरळ 6 धावेसाठी आणि या 6 धावेच्या साह्याने मात्र शिरपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1-18 या धावसंख्येवर. आणि आता समीकरण मात्र काहीसं बदलतंय. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि गरज असणारी ती 29 धावांची. मी मागाशीच म्हटलं होतं शिरपाडा संघाकडे सुद्धा चांगली फलंदाजी करणारे
फलंदाज उपलब्ध आहेत. जवळजवळ चांगले 5-6 फलंदाज तर या संघामध्ये आहेत. पण सामना चालू ठेवायचा आहे. बॉल जरी गेला तरी आपल्याकडे बॉल भरपूर आहेत असं कमिटीच्या वतीने सांगण्यात येत आहे. सामना मात्र या ठिकाणी चालू ठेवायचा आहे. आपल्याकडे वेळ खूपच कमी, याची दक्षता सर्वांनीच घ्यायची आहे. पाहूया येणाऱ्या 11 चेंडू आणि गरज असणारे 29 धावांची. सामन्यामध्ये काय होणार हे मात्र बघणं खूपच दुसरा चेंडू सुद्धा भिरकावून दिला. अतिशय सुरेख फटका. चेंडू जेव्हा बॅटवरती आला एक मधुर ध्वनी आपल्याला इथे ऐकायला मिळाला. अतिशय सुरेख फटका आणि दुसऱ्या चेंडूवर सुद्धा लगातार हा षटकार आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आणि या 6 धावेच्या साह्याने मात्र शिरपाडा संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 24 चाहिए 23 रन चाहिए. 10 गेंदे में 23 10 गेंद 23 रन. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याच्या नादामध्ये मात्र चेंडू इथे निर्धाव जाते. डॉट चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी केली जाते आदित्य मोरेच्या माध्यमातून. आता मात्र 9 चेंडू आणि येणार 23 धावा. चौथा चेंडू आणि क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येतोय, परंतु चांगला प्रयत्न होता या ठिकाणी. या क्षेत्ररक्षकाकडून मात्र चांगला प्रयत्न इथे पाहायला मिळाला. चेक मात्र या ठिकाणी केलं जाईल यात मात्र शंका नाही आहे. परंतु प्रयत्न काही असो, षटकार जरी असला तरी या क्षेत्ररक्षकाची मात्र इथे प्रशंसा केली पाहिजे. चांगला प्रयत्न मात्र आपल्या संघासाठी या ठिकाणी केला. थर्ड अंपायर या ठिकाणी आलेले आहेत. तिसऱ्या पंचांचा मात्र या ठिकाणी इशारा होते आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि 2च धावा मात्र या ठिकाणी मिळतात त्या शिरपाडा संघाला. 6 वाचवलाय तो या क्षेत्ररक्षकाने आपल्या संघासाठी आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र शिरपाडा
संघ जाऊन पोहोचलाय तो 26 26 या धावसंख्येवर. आता मात्र समीकरण बदलतंय आणि येणारे 8 चेंडू 21 आणि गरज असणार ती 21 धावांची. लागला तर गेलाच तो. आता मात्र सुरेख फटका सरळ भिरकावून दिलाय 6 या धावेसाठी. हाय व्होल्टेज ड्रामा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय वरण्याच्या ग्राउंडवरती. कधी वावरले संघाकडून झुकतं माप तर कधी शेपाडा संघाकडून. या 6 धावेनं मात्र आता समीकरण बदलणार आहे. 15 आता मात्र येणारे 7 चेंडू आणि गरज असणारे ते 15 धावांची. शेफाडा संघाकडून अतिशय सुरेख मात्र फटकेबाजी इथे पाहायला मिळते. ते या इरफान 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 हा फलंदाज वावरले संघासाठी अतिशय घातक हा फलंदाज आतापर्यंत. पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका, पुन्हा एकदा षटकार आणि आता मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर वावरले संघ जाऊन पोहोचतोय तो 38 या धावेवर. सॉरी शिरफाडा संघ. आणि आता येणारे 6 चेंडू आणि गरज असणारे ती शिरफाडा संघाला 9 या धावेची. 24 दुसऱ्या षटकामध्ये मात्र अतिशय समीकरणच पूर्ण. तब्बल 26 धावा कुठल्यात आदित्य मोरे या गोलंदाजाला. 4 6 मारले इरफान. 4 6 तब्बल 4 6 ठोकून काढल्यात त्या इरफान या फलंदाजाने शिरफाडा संघाचा. तरी क्षेत्ररक्षक एक 6 तरी वाचवला. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षक वावरले संघाचा तो एक 6 वाचवला त्याने. अतिशय सुरेख असं आपल्याला या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परंतु पुढच्या 2 चेंडूवर मात्र परत लगातार 2 षटकार मात्र या इरफान या फलंदाजाने ठोकले. आणि आता मात्र समीकरण बदलते आणि येणारे 6 चेंडू आणि गरज असणारी ती 9 धावांची. आता मात्र स्ट्राईकसाठी नूर हा फलंदाज आणि वावरले संघासाठी निर्णायक षटक घेऊन येतो तो गोलंदाज पंकज. पाहूया आता मात्र कशी खराब अशी गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी वावरले संघाकडून पाहायला मिळते. पहिलाच चेंडू मात्र पंचांचा इशारा होतोय चेंडू वाईड असल्याचा. आणि आता मात्र 6 चेंडू आणि गरज असणारी ती 8 धावांची. आता मात्र एका स्लोवर पद्धतीने टाकलेला हा पंकजाने हा चेंडू 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते. चेंडू मात्र इथे वळण देतोय हा पंकज हा गोलंदाज. आता मात्र एक आत घुसून एक चांगला फटका आणि एक चौकार मिळतोय तो शेफाडा संघाला. इरफान हा फलंदाज अतिशय सुरेख अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली त्याच्या बॅटमधून. आता मात्र शेफाडा संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करताना येणारे 4 चेंडू आणि गरज असणारे ती जिंकण्यासाठी 3 धावांची गरज असणारी ती शेफाडा संघाला. पाहूया येणारे 4 चेंडू 3 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी
वावरल्या संघाला मात्र इथे धावबाद करण्याचा एक चान्स संधी आली होती परंतु ती गमावलेली आहे. आता मात्र येणार आहे 3 चेंडू आणि गरज आहे ती 2 धावांची. हाय व्होल्टेज ड्रामा वरनेच्या ग्राउंड वरती आपल्याला इथे पाहायला मिळतोय. येणारे 3 चेंडू गरज असणारी ती 2 धावांची. नूर हा फलंदाज मात्र इथे स्ट्राईक साठी आलाय. आता मात्र काहीच खराब असं क्षेत्ररक्षण. दोन धावा मात्र इथे पूर्ण केल्यात आणि शेफाडा संघ याच ठिकाणी विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच वावरली संघाने सुद्धा या ठिकाणी